मंडळी 1940-41 सालची गोष्ट असावी. चंद्रमोहन नावाचा 10 वर्षांचा एक मुलगा रेल्वे स्टेशनवर उभा होता. तो महात्मा गांधीजींची वाट बघत होता. महात्मा गांधी तिथं काही वेळानं ट्रेन येणार होते. त्या चिमुरड्या चंद्रमोहनला त्याच्या आजीनं 3 रुपये दिले होते, जी की त्यावेळची खूप मोठी रक्कम होती. गांधीजी तेव्हा 3rd क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे सचिवही होते. पण ट्रेन तिच्या नियोजित वेळेपेक्षा 13 तास उशीर आली. त्यामुळे महात्मा गांधीजींची वाट पाहण्यासाठी आलेले अनेक जण निराश होऊन घरी निघून गेले. पण हा छोटा चंद्रमोहन मात्र तिथंच उभा राहिला. बापूंना भेटण्याच्या हट्टापायी 13-14 तास त्यानं ना काय खाल्लं, ना पिलं, ना तो झोपला. महात्मा गांधीजी रेल्वे स्टेशनला आल्यावर स्टेशन मास्तरांनीच त्याची ओळख गांधीजींना करून दिली आणि त्याचं खूप कौतुकही केलं. मग गांधीजींनी हसून त्या चिमुरड्या मुलाला विचारलं, खिशात काय रे तुझ्या? तेव्हा त्या मुलाचं उत्तर होतं 3 रुपये. गांधीजी म्हणाले, अरे मग दान करा. गांधीजींकडे एक पेटी होती ज्यामध्ये ते देणगी गोळा करत होते. चंद्रमोहन म्हणाला, हिम्मत असेल तर घ्या किंवा मला सांगा मी हे दान कशासाठी करू? गांधीजी म्हणाले, हे पैसे गोरगरिबांना दान करायचे आहेत. त्या मुलानं बॉक्समध्ये 3 रुपये ठेवले आणि तो संपूर्ण बॉक्स घेऊनच निघाला. तेवढ्यात गांधीजींनी त्याला आश्चर्यचकित होऊन विचारलं, बाबा हे तू काय करतोयस? छोटा चंद्रमोहन बापूंना म्हणाला, हे पैसे गरिबांसाठी आहेत. माझ्या गावात भरपूर लोक गरीब आहेत. हे पैसे मी त्यांनाच देईन. तुम्ही मला याच्या चाव्या द्या. यावर कस्तुरबा हसायला लागल्या आणि गांधीजींकडे बघत म्हणाल्या, आज पहिल्यांदा कोणीतरी तुम्हाला स्पर्धा करायला मिळालं. हा बॉक्स तर मला माझ्या सवतीसारखाच वाटू लागला होता. चांगले बाळा घेऊन जायला. कस्तुरबांचे बोलणं ऐकून चंद्रमोहन तो बॉक्स तिथेच सोडून स्टेशनवरून पळून गेला. म्हणजे याच चंद्रमोहन जैन या मुलाला आज तुम्ही ओशो म्हणून ओळखता. हो, ओशो. या ओशोंची इतरही अनेक नाव आहेत. आचार्य रजनीश, भगवान अशी काहीशी. पण शेवटी त्यांनी ओशो हेच नाव कंटिन्यू केलं. 19 जानेवारी 1990ला त्यांचं पुण्यातल्या त्यांच्याच आश्रमात निधन झालं. पण ओशोंचं अख्खं आयुष्य कायमच वादांच्या भोवऱ्यात राहिलं. बरं, ओशोंच्या मृत्यूबाबतीत सुद्धा एक वाद निर्माण झाला होता. म्हणजे ओशोंचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता का, की ओशोंची हत्या झाली होती, असे अनेक प्रश्न तेव्हा निर्माण झाले होते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याच प्रश्नांचा उलगडा करूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे ओशोंची खरी गोष्ट ही 1931 पासून सुरू होते. मध्य प्रदेशातल्या कुचवाडा गावात जन्मलेल्या ओशोंचं खरं नाव रजनीश चंद्रमोहन जैन असं होतं. त्यांना फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान विषयाची आवड होती आणि म्हणूनच ते त्या विषयाचे पुढे प्राध्यापक सुद्धा झाले. पण ओशोंनी खऱ्या अर्थानं 60च्या दशकात सगळ्यात पहिल्यांदा पब्लिकली बोलायला सुरुवात केली. ओशो हे त्यांच्या विषयावर युक्तिवाद करण्यात आणि बोलण्यात माहेर होते. म्हणजे 1969 मध्ये त्यांना दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तिथे ते म्हणाले होते की जीवन निरर्थक ठरवणारा कोणताही धर्म हा धर्म नाही. त्यांच्या वाक्यावर पुरीचे शंकराचार्य नाराज झाले होते. तेव्हा त्यांनी ओशोंचं भाषण थांबवण्याचाही प्रयत्न केला होता. म्हणजे 28 ऑगस्ट 1968 मध्ये मुंबईच्या भारतीय विद्याभवन सभागृहात प्रेम या विषयावरील 5 व्याख्यानांच्या मालिकेतलं पहिलं व्याख्यान ओशोंनी दिलं. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतं असं त्यांनी म्हटलं. लोकांमधून या मतावर तेव्हा चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी ती व्याख्यानमालाच बंद केली. पण बरोबर 1 महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टँक मैदानावर प्रचंड समुदायासमोर ओशोंनी व्याख्यानं देऊन ती मालिका पूर्ण केली. त्याच दरम्यान ओशोंचं एक पुस्तक सुद्धा बाजारात आलेलं होतं. बरं, ते बाजारात येताच त्या पुस्तकानं चांगलीच खळबळ उडून दिली होती. त्या पुस्तकाचं नाव होतं संभोगातून समाधीकडे. आता पुस्तक किती वादग्रस्त हे त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजू शकतं. म्हणजे या पुस्तकानं ओशोंना भारतात चांगलंच प्रसिद्ध केलं. भारतात आणि जगभरात ते सेक्स गुरु म्हणून फेमस झाले. मग त्याच्याच जोरावर त्यांनी पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये त्यांचा आश्रम बांधला, जिथं ते ध्यान शिकवायचे. त्यांच्या पुस्तकामुळे या आश्रमात जगभरातून लोक येऊ लागले, ज्यामुळे खरं तर 1977च्या सुमारास त्यांचा सरकारशी थोडा वादविवाद सुद्धा झाला. म्हणजे पंतप्रधान मोरारजी देसाई हे ओशोंचे अक्षरशः कट्टर विरोधक झाले. त्यामुळे ओशोंना वाटलं की आता भारतात आपल्या यापुढे काहीही चालणार नाही. म्हणून मग त्यांनी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यात त्यांनी अंदाजे 64,229 एकर नापीक जमिनीवर एक मोठा कम्यून बांधला, ज्याला त्यांनी रजनीशपुरम असं नाव दिलं. फक्त 3च वर्षात त्यांच्या अनुयायांनी त्या ओसाड जमिनीचं एका सुंदर शहरात रूपांतर केलं. या शहरात तेव्हा 7,000हून अधिक नागरिक होते आणि विशेष म्हणजे याशिवाय फायर ब्रिगेड, पोलीस, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स, टाउन हाऊस, 42,000 फूट लांब हवाई पट्टी, सार्वजनिक बस सेवा, सिवेज प्लांट आणि जलाशय अशा सर्व मूलभूत सुविधा आणि लक्झरी सुद्धा इथं उपलब्ध होत्या. याच काळात ओशो म्हणू लागले की मी श्रीमंताचा गुरु आहे.
त्यावेळी त्यांनी तब्बल 93 रोल्स रॉयस गाड्या जमा केल्या होत्या. म्हणजे हिंदी चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांनी आपलं घर करिअर सोडून ते रजनीशपुरम इथं स्थायिक झाल्याचा एक फेमस किस्सा सुद्धा सांगितला जातो. रजनीशपुरममध्ये ओशोला एक नवीन जग निर्माण करायचं होतं आणि ते त्यांचं स्वप्न सुद्धा होतं. पण मंडळी, ओशोंच्या कम्युनमध्ये बऱ्याच गडबडी व्हायला लागल्या. बायोटेरर हल्ल्यात मा आनंद शीला नावाची त्यांची सेक्रेटरी दोषी आढळली आणि तिला 20 वर्षांची शिक्षा झाली. त्यावेळेस ओशो कायम सांगत राहिले की त्यांना शीलाच्या या कारनाम्यांची अजिबात माहिती नव्हती म्हणून. त्यांच्या शिष्यांनी यावर विश्वास सुद्धा ठेवला. पण अमेरिकन सरकारच्या मात्र तोंडाला रक्त लागलं होतं. त्यांनी ओशोंना अडचणीत आणायचं ठाणच मांडलं होतं. रजनीशपुरमकडे तिथलं अमेरिकी सरकार आधीच संशयानं बघत होतं. त्याचं कारण म्हणजे अमेरिकन सरकारला त्यांचा अशाच प्रकारचा एक जुना कडू अनुभव होता. तो असा की दक्षिण अमेरिकेतल्या गयाना या देशात 1979 साली एक घटना घडली होती, जिथं जिम जोन्स नावाच्या तथाकथित गुरुमुळे 918 लोक मरण पावले होते. त्यात बऱ्यापैकी अमेरिकन नागरिक आणि एका अमेरिकन खासदाराचा समावेश होता. जिम जोन्सनं सुद्धा रजनीशपुरम सारखंच जोन्स टाउन नावाचं शहर वसवलं होतं, जिथं त्यानं त्याचा एक नवीन धर्म सुरू केला होता. बरं, हा धर्म नसला तरी तो एक पंथ होता. तो म्हणायचा की तो एक असं नवीन जग तयार करेल जिथं सगळी लोक समान असतील. या अशा बेस्ट ठिकाणच्या शोधात हजारो लोक जोन्स टाउनमध्ये गेले आणि तिकडे मरण पावले. पण त्या जोन्स टाउनच्या घटनेनंतर मात्र अमेरिकन सरकार अशा पंथांच्या बाबतीत चांगलंच सावध झालं. त्यामुळे महाआनंद शिला प्रकरण घडताच अमेरिकन सरकारनं रजनीशपुरमवर कडक कारवाई करायला सुरुवात केली. ओशोंना इमायग्रेशन कायद्याचं उल्लंघन आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर ओशोंना तडीपारही करण्यात आलं. अमेरिकेशिवाय अजून 21 देशांनी त्यांच्यावर तेव्हा बंदी घातली. त्यामुळे मग ओशोंना नाईलाजास्तव भारतात परतावं लागलं. मग काय, जसं ओशो निघून गेले तसं रजनीशपुरमचा आश्रम एकदमच शांत झाला. ओशोंच्या तिथल्या बहुतेक रोल्स रॉयल्सेस विकल्या गेल्या. पण त्यानंतर भारतात ओशोंनी पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यातल्या आश्रमात प्रवचन द्यायला सुरुवात केली. म्हणजे ओशो 1985 मध्ये भारतात आले आणि त्यानंतर ते फक्त 5 वर्ष जगले. वयाच्या 58व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तारीख होती 19 जानेवारी 1990. म्हणजे ओशो ज्याप्रमाणे आयुष्यभर त्यांच्या वादांशी निगडीत होते, अगदी त्याचप्रमाणे त्यांचा मृत्यू सुद्धा वादाचा मुद्दा झाला होता. कारण ओशोंच्या मृत्यूबाबत खूप गोंधळ आहे आणि त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक सिद्धांत सुद्धा पुढे मांडले जातात. त्या बाबतीत असं सांगितलं जातं की अमेरिकन सरकारनं ओशोंना थॅलियम नावाचं स्लो पॉयझन दिलं होतं, ज्यामुळे ते हळूहळू मृत्यूच्या दिशेने गेले. अमेरिकेतनं माघारी आल्यानंतर ओशोंनी स्वतः सांगितलं होतं की मला विषयाची लक्षणं जाणवत आहेत, माझी तब्येत कमकुवत झाली आहे, मला स्वतःला याचा संशय येतोय. जेव्हा मला अमेरिकेत अटक करण्यात आली होती आणि कोणतंही कारण न देता त्यांनी मला जामीन दिला नाही, त्यानंतरच मला विषबाधेची लक्षणं दिसू लागली आहेत. आता ओशोंच्या मृत्यूबाबत आणखी एक सिद्धांत सांगितला जातो, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की ओशो यांची हत्या त्यांच्या मालमत्तेसाठी करण्यात आली होती. म्हणजे या संपूर्ण घटनेवर पत्रकार अभय वैद्य यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे हू किल्ड ओशो. वैद्य यांनी त्यांच्या पुस्तकात ओशोंच्या मृत्यूबाबत काही प्रश्न उपस्थित केले. आता सांगायचंच झालं तर ओशोंच्या मृत्यूच्या आदल्या रात्री 1 वाजता डॉक्टर गोकुळ गोकानी यांचा आश्रमातून फोन आला. त्यांना नाव न घेता कोणीतरी आजारी आहे, लवकर या असं सांगण्यात आलं. 2015 मध्ये त्यांच्या एका निवेदनात गोकानी असं सांगितलं की त्यांना 4 तासानंतर ओशोंच्या खोलीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. गोकानी सांगतात की ओशोंना उलट्या झाल्या होत्या, जणू काही ते मरणाची वाटच बघत होते. बरं, त्या दिवशी आश्रमात इतर डॉक्टरही उपस्थित होते, तरी सुद्धा इमर्जन्सी तिथे इलाज करायला कोणी का नव्हतं, असा सुद्धा सवाल अभय वैद्य यांनी उपस्थित केला. तसंच बाहेरून डॉक्टर का बोलावले आणि ओशोंना हॉस्पिटलला का नेलं गेलं नाही. गोकानी यांनी त्यांच्या निवेदनात असं म्हटलं की अमृता म्हणाल्या की ओशोंनी त्यांचं शरीर सोडलंय, तुम्हाला त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र लिहावं लागेल. म्हणजे त्यावेळी ओशोंचं शरीर गरम होतं, त्यामुळं त्यांचा तासाभरापूर्वी मृत्यू झाला नव्हता हे सिद्ध होतं. म्हणजे डॉक्टर गोकानींच्या म्हणण्यानुसार त्यांनी ओशोंना शेवटचा श्वास घेताना पाहिलं नाही. त्यामुळे त्यांनी जयेश आणि अमृताला त्यांच्या मृत्यूचं कारण विचारलं. तेव्हा मग त्यांनी गोकानी यांना हृदयविकाराबद्दल लिहिण्यास सांगितलं आणि त्यामुळेच त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होऊ शकलं नाही. सोबतच गोकानी यांनी उलट्यांबाबत काही का विचारलं नाही असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. बरं, पुढे त्यांच्या पार्थिवावर सुद्धा घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात आश्रमाच्या अधिकृत निवेदनात असं म्हटलंय की ही ओशोंची इच्छा होती की त्यांचा मृतदेह 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ सर्वांसमोर ठेवू नये. बरं, यातल्या कोणत्याच गोष्टी लेखी सुद्धा नव्हत्या. तसंच ओशोंच्या ढासळत्या प्रकृतीची माहिती त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या आईला का देण्यात आली नाही,
असाही प्रश्न उपस्थित झाला। ओशोंच्या सेक्रेटरी नीलम सांगतात की जेव्हा त्यांनी ओशोंच्या आईला त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की नीलम त्यांनी त्याला मारलं। पण मंडळी 2013 मध्ये या प्रकरणाचा मोठा गदारोळ झाला होता, जेव्हा अचानक ओशोंचं मृत्यूपत्र हे परदेशी न्यायालयात सादर करण्यात आलं होतं। कारण 1990च्या आधी हे मृत्यूपत्र कोणीच ऐकलं नव्हतं। पण हे मृत्यूपत्र ओशो यांच्याशी संबंधित असणाऱ्या ट्रेडमार्कच्या प्रकरणात सादर करण्यात आलं होतं। ओशोंनी त्या केस संदर्भात स्वतः एकदा सांगितलं होतं की कॉपीराइट हा वस्तूंवर आणि त्यांच्या गोष्टींवर असू शकतो, पण कल्पनांवर नाही। हे सगळं प्रकरण भारतातही पोहोचलं। योगेश ठक्कर हे ओशोंचे अनुयायी आहेत। काही वर्षांपूर्वी त्यांनी ओशोंच्या या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान दिलं होतं। योगेश यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हे मृत्यूपत्र बनावट आहे। योगेश म्हणाले की ओशो यांच्या आश्रमाची हजारो कोटींची मालमत्ता, पुस्तकं आणि त्यांच्या ऑडिओ व्हिडिओमधून त्यांच्याकडून करोडोंच्या रॉयल्टीची फसवणूक केली जाते। पुढे जाऊन मग हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आणि 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं योगेशचं ते अपील फेटाळलं। या प्रकरणी तपास यंत्रणांनी सी समरी अहवाल न्यायालयात सादर केला होता। सी समरी हा तो अहवाल आहे ज्यामध्ये कोणत्याही तपास यंत्रणा बरोबर किंवा चुकीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत। म्हणजे हे प्रकरण इथंच थांबलं नाही। डिसेंबर 2018 मध्ये ट्रूथ लॅब्स नावाच्या फॉरेन्सिक लॅबद्वारे काही लोकांनी त्यांच्या मृत्यूपत्राची तपासणी केली। त्या लॅबनं आपल्या अहवालात असं म्हटलंय की मृत्यूपत्रात ओशोंच्या सह्या खोट्या होत्या। तेव्हापासूनच हे प्रकरण पुन्हा न्यायालयात आहे। ओशोंच्या मृत्यूसंबंधीचा हा वाद त्यांच्या अशा अनेक वादांच्या यादीमध्ये आहे, ज्यांचं नेमकं उत्तर सापडणं कठीण आहे। मात्र आज 21व्या शतकात मात्र ओशो त्यांच्या विचारांसाठी तितकेच लोकप्रिय आहेत हे मात्र नक्की आहे। त्यांची पुस्तकं आजही हजारोंच्या संख्येनं विकली जात आहेत। नेटफ्लिक्सनं ओशोंच्या या सेक्स कल्टवर वाईल्ड कंट्री नावाची एक जबरदस्त डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे, ज्यामध्ये ओशो आणि त्यांची पेशीला यांच्या प्रेम संबंधांबाबतही भाष्य करण्यात आलं आहे। तर मंडळी, लोकप्रियतेच्या सध्याच्या मापानं आपण जर मोजलं तर ओशोंचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिले आहेत। त्यांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की ओशोंचा जन्म किंवा मृत्यू हा झालाच नाही। ते नुकतेच 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 या दरम्यान या पृथ्वीला फक्त भेट देण्यासाठी आले होते। पण एकूणच ओशो सगळ्यात गाजले ते सेक्स गुरु म्हणूनच। त्यांनी त्यांचं अनोखं तत्वज्ञान त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून देशभर पसरवलं। अनेकांना ते पटायचे नाहीत, पण त्यांचे अनेक अनुयायी त्यांच्यावर खूप प्रेम करायचे। आजही त्यांची एका वर्गात क्रेज टिकून आहे। असो, पण कायम वादात राहणाऱ्या ओशोंच्या मृत्यूबद्दल मात्र वाद होणं साहजिकच होतं। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? ओशोंच्या मृत्यूमागं खरंच अमेरिकेचा हात होता की मग भारतीय सरकारचा? ओशोंचा मृत्यू हा नैसर्गिक होता की त्यांची खरंच हत्या झाली होती? यामागे कोणी परकीय व्यक्ती होता की मग ओशोंचीच कोणी जवळची व्यक्ती होती? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही मला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।